हनुमंत आपल्याला काय शिकवतात किंवा हनुमंतांकडून आम्ही काय शिकायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समर्पण. आपल्या भगवंताप्रती इतका समर्पित भाव की भगवंत स्वतः भक्ताच्या हृदयात विराजमान झाले आणि भक्ताचा आपल्या भगवंतावरचा इतका अढळ विश्वास की आपल्या हृदयात त्यांनी साऱ्यांनाच भगवंताचं दर्शन घडवलं. आता ही कथा काल्पनिक की खरी हा भाग वेगळा, पण ही कथा ऐकल्यानंतर आपण मात्र एक पाऊल भक्तिमार्गावर नक्कीच पुढे जातो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे विनम्रता. विनम्रता हा शब्द लिहायला, वाचायला आणि बोलायला खूप सहज, साधा आणि सोपा आहे, पण तितकाच आचरणात आणायला तो खूप अवघड आहे. हनुमंत म्हणजे गुणांचा आगार, अर्थात संपूर्ण, आणि तरीसुद्धा हा मारुतीराया कायमच रामचरणी आपल्याला नतमस्तक दिसतात. हनुमंत म्हणजे भक्ती आणि शक्तीचं प्रतीक. भक्तीला शक्तीची आणि शक्तीला भक्तीची जोड मिळाली की काळावरही विजय मिळवता येतो. हनुमंत म्हणजे अपार निष्ठा, हनुमंत म्हणजे निरपेक्ष भाव. आपल्या भगवंतावर इतकी अपार निष्ठा किंवा इतका अपार विश्वास की परिस्थिती कशीही असो, कोणत्याही परिस्थितीत शांततेनं विचार करून निर्णय घेणं आणि निरपेक्ष भाव, अर्थात कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निरंतर कार्यरत राहणं. आणि या आणि अशा अनेक गुणांनी हनुमंत आपला मारुतीराया अजय, अमर आणि चिरंजीवी ठरले. जय श्रीराम, जय हनुमान.